मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या टॉपिकमधील नेक्स्ट पार्टचा अभ्यास करणार आहे आणि त्या पार्टचं नाव आहे क्लासिफिकेशन्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स और टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. There are 4 types of crystalline solids are: first is ionic solid, second is molecular solid, third is covalent solid, and fourth is metallic solid. क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 प्रकार पडल्या जातात. पहिला प्रकार आहे आयोनिक सॉलिड, दुसरा प्रकार आहे मोलिक्युलर सॉलिड, तिसरा प्रकार आहे कोव्हॅलंट सॉलिड आणि चौथा प्रकार आहे मेटॅलिक सॉलिड्स. विद्यार्थी मित्रांनो, सॉलिड 3 गोष्टीपासून तयार केला जातो. पहिली गोष्ट म्हणजे ॲटम्स, दुसरी गोष्ट म्हणजे आयन्स आणि तिसरी गोष्ट म्हणजे मॉलिक्युल्स. यांनाच आपण कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असं म्हणतो. तर पहिल्या क्लासिफिकेशनचा आपण अभ्यास पाहूया. आणि पहिलं क्लासिफिकेशन्स आहे आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर आयन्स. आयन्स म्हणजे काय? आयन्स म्हणजे कॅटायन्स अँड ॲनायन्स. These are the 2 ions. कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, अनायन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज इन्व्हॉल्व असतो त्याला आपण कॅटायन्स असं म्हणतो आणि ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असतात त्याला आपण अनायन्स असं म्हणतो. तर डेफिनेशन्स ऑफ आयोनिक सॉलिड्स आर: ionic solid in which all the constituent particles are ions are called as ionic solids. म्हणजे आयोनिक सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणून आयनचा वापर केला जातो, म्हणून त्याला आयोनिक सॉलिड असं म्हटलं जातं. Next point is constituent particles, that is ions, are held together by electrostatic force of attractions. The next point, the ionic solids are hard in nature. Ionic solids हा हार्ड असतो इन नेचर. उदाहरणामध्ये NaCl. NaCl म्हणजे घरी वापरणारं मीठ. हे मीठ हे काही प्रमाणात हार्ड असतं, म्हणजे कठीण असतं, जड असतं. म्हणून आयोनिक सॉलिड्स आर हार्ड इन नेचर असं आपण म्हणू शकतो. Intermolecular force of attractions, according to intermolecular force of attractions, they have high melting points. त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा हाय असतो, अधिक असतो. का? कारण NaClला
जेव्हा आपण हीट करतो तेव्हा मीठ विरघळण्यासाठी काही कालावधी लागतो. त्यामुळे आपण त्याला असं म्हणू शकतो, दे हॅव द हाय मेल्टिंग पॉईंट्स. फॉर एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. सोडियम क्लोराईडमध्ये Na पॉझिटिव्ह चार्ज, त्याला कॅटायन्स असं म्हणतात. Cl निगेटिव्ह चार्ज, त्याला ॲनायन्स असं म्हणतात. म्हणजेच Na पॉझिटिव्ह चार्ज हा एक मेटल एक इलेक्ट्रॉन हा दान करतो, म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणून त्याला आपण कॅटायन्स असं म्हणतो. आणि एक इलेक्ट्रॉन हा Cl घेतो आणि त्यावर निगेटिव्ह चार्जेस तयार होते आणि त्याला ॲनायन्स असं आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडचा दुसरा प्रकार आहे मोलिक्युलर सॉलिड. मोलिक्युलर सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणून मोलिक्युल्सचा वापर करावा लागतो. म्हणून डेफिनेशन आपणास अशी म्हणता येईल, मोलिक्युलर सॉलिड इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर द मोलिक्युल्स आर कॉल्ड ॲज मोलिक्युलर सॉलिड. उदाहरणार्थ आईस. जेव्हा वॉटरचं कन्व्हर्शन सॉलिडमध्ये झाल्यानंतर मोलिक्युलर सॉलिडचं स्ट्रक्चर हे कन्वर्ट होतो. उदाहरणार्थ आईस. मोलिक्युलर सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणून आपण मोलिक्युल्सचा वापर केला. मोलिक्युल्सचे दोन प्रकार पडतात ऑन द बेसिस ऑफ पोलॅरिटी. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं पोलार मोलिक्युल्स. पोलार मोलिक्युलर्स म्हणजे ज्याच्यावर चार्ज असतात अशा मोलिक्युल्सना पोलार मोलिक्युल्स असं म्हणतात. उदाहरणार्थ वॉटर, HCl, etc. मोलिक्युल्सचा दुसरा जो प्रकार असतो त्याला म्हटलं जातं नॉन पोलार मोलिक्युल्स. नॉन पोलार मोलिक्युल्स म्हणजे ज्याच्यावर चार्जेस नसतात. मीन्स इन नॉन पोलार मोलिक्युल्स देर इज नो चार्ज. मीन्स इट इज अ न्यूट्रल. म्हणजे तो कसा असतो, एक न्यूट्रल असतो. उदाहरणार्थ CH4, I2, O2, etc. Next point is the constituent particles are the held together by first dipole-dipole interactions, second dispersion force or London force, and third is hydrogen bondings. Means three type of force of attractions is present in molecular solid. First is dipole-dipole interactions. डायपोल-डायपोल इंटरॅक्शनमध्ये पोलार मोलिक्युल्सचा वापर केला जातो. डिस्पर्शन फोर्स और लंडन फोर्समध्ये नॉन पोलार मोलिक्युल्सचा वापर केला जातो. आणि हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये उदाहरणार्थ H2O, NH3 यामध्ये स्पेशल टाईप ऑफ मोलिक्युल्सचा वापर केला जातो. द नेक्स्ट पॉइंट, मोलिक्युलर सॉलिड्स आर सॉफ्ट इन नेचर. म्हणजे मोलिक्युलर सॉलिड हा नेचरमध्ये अगदी सॉफ्ट असतो. जर मोलिक्युलर सॉलिड हा नेचरमध्ये सॉफ्ट असेल त्याच्याहून आपल्याला असं म्हणता येईल
they have the low melting points. For example, ice. द क्रिस्टलाइन सॉलिड मधील तिसरा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे कोव्हॅलंट सॉलिड्स. कोव्हॅलंट सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणून ॲटम्सचा वापर केला जातो. द ॲटम्स आर जनरली अरेंज in 3-dimension structures. The definitions of covalent solid is covalent solid in which all constituent particles are atoms are called as covalent solid. Covalent solid मध्ये ऑल द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणून फक्त ॲटम्सचा वापर केला जातो, म्हणून त्याला कोव्हॅलंट सॉलिड असं म्हटलं जातं. दुसरा पॉइंट्स, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मीन्स ॲटम्स आर हेल्ड टुगेदर बाय कोव्हॅलंट बॉन्ड. This covalent bond is strong intermolecular force of attractions in nature. म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड हा स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्सचा समावेश असतो इन नेचरमध्ये. म्हणून आपल्याला नंतरचा पॉईंट असा म्हणता येईल, कोव्हॅलंट सॉलिड एक्झिबिट्स द हायेस्ट मेल्टिंग पॉईंट्स. कारण जर तो स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर याहून आपल्याला असं म्हणता येईल की कोव्हॅलंट सॉलिड एक्झिबिट करू शकतो की हायेस्ट मेल्टिंग पॉईंट. फॉर एक्झाम्पल, डायमंड हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉईंट्स. डायमंडचा मेल्टिंग पॉईंट हा हायेस्ट असतो. इन कोव्हॅलंट सॉलिड इलेक्ट्रॉन्स आर fixed in covalent bond, so they are bad conductor of electricity. But in covalent solid, graphite is good conductor of electricity. This is the most important point in covalent solids. For example of covalent solids are diamond, graphites, etc. The last classifications of crystalline solid is metallic solids. Metallic solid मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणून कॅटायन्स इन सी ऑफ इलेक्ट्रॉन्सचा वापर केला जातो. म्हणजे एखाद्या मेटलवर फार मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनचा समावेश असतो आणि त्यामध्ये थोड्या प्रमाणात कॅटायनचा समावेश असतो आणि त्या दोघांमध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला मेटॅलिक सॉलिड असं म्हटलं जातं. सेकंड पॉइंट, द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर जॉईंट टुगेदर बाय मेटॅलिक बॉन्ड. म्हणजे दोन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सला जोडण्यासाठी मेटॅलिक बॉन्डचा वापर केला जातो. The next point, they are good conductor of electricity as well as thermal conductivity. Then they are malleable, means they modified into sheets etc. They are also
Ductile means they modified into the copper wire and silver wire. For example, copper, silver, etc. Metallic solid have low melting points. These are the 4 classifications of crystalline solid. Thank you.